तब्बल 1200 पेक्षा अधिक पोस्टमॉर्टम करणारी संतोषी दुर्गा नावाच्या एका महिलेस राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे। या भव्यदिव्य सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण देण्यात येत आहे। छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात राहणारी महिला संतोषी दुर्गा यांना देखील सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे। कांकेरच्या नरहरपूरमध्ये राहणाऱ्या संतोषी दुर्गा यांची जीवन कहाणी एखाद्या हिंदी चित्रपटात शोभावी अशी आहे। संतोषी देवी यांचे वडील रतन सिंह सिंदूर आता या जगात नाहीत। ते नरहरपूरच्या सामुदायिक केंद्रात शवविच्छेदन करायचे, पण त्यांना दारूचं व्यसन होतं। संतोषी यांनी वडिलांना खूप समजावले। त्यांनी दारू सोडावी यासाठी प्रयत्न केले। त्यावर वडिलांचा एक प्रतिवाद असायचा, दारू प्यायल्याशिवाय शवविच्छेदनासारखं काम करता येत नाही। त्यावर मी दारू प्यायल्याशिवाय शवविच्छेदन। छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात घुसून एका टोळक्याने निवासी डॉक्टरांना रॉडने मारहाण केल्याची घटना घडली। या घटनेचा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स देखील सुरक्षित नसतील तर रुग्णसेवा सक्षम कशी राहील? ही अतिशय गंभीर बाब आहे। याबाबत नागरिकातून बोलले जात आहे की या घाटी रुग्णालयात काही समाजाच्या अर्धवट लोकांचं वर्चस्व आहे। त्यांना काम नको, पगार हवाय आणि परिसरातील या समाजातील उडान टप्पू पोरं कायम डॉक्टरांना धमक्या देण्याचं काम करत असतात। काही जणांनी डॉक्टरांकडे तेखोरीचे दुकानच मांडलं आहे। नर्सिंग स्टाफ आणि बाहेरचे गुंड यांचे लागेबांधे आहे। त्यामुळे हे प्रकार घडत असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे। शासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे। मुंबईमध्ये एका यूट्यूब चॅनल आणि यूट्यूबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील सायबर सेलने चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी यूट्यूब चॅनल आणि यूट्यूबवर गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार चाइल्ड पोर्नोग्राफीसारखा कंटेंट यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने महाराष्ट्र सायबर सेलला दिली होती आहे। यूट्यूबच्या चॅनलवर 4 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबतचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता। नंतर हा व्हिडिओ अश्लील असल्याचं समजलं होतं। हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलमध्ये यूट्यूब आणि एका यूट्यूब चॅनलवर IPCच्या कलम 509, पॉक्सोच्या कलम 15, 19 आणि ITच्या कलम 67B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सने 8 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक सायबर सेलला नोटीस बजावली होती। या नोटीसमध्ये या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती। यूट्यूबवर लैंगिक शोषणाचे व्हिडिओ अपलोड होत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे। मुंबईतील कांदिवलीमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। येथील एका रुग्णालयातून महिलांनी बाळ चोरून नेलं। 20 दिवसांच्या बाळाची चोरी करून महिला फरार झाली होती। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अखेर या महिलेला अटक करण्यात आलं आहे। या घटनेनं परिसरात एक खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही महिला प्रथम मुलाला मालवणी परिसरात घेऊन गेली होती। चौकशी केली असता महिलेचं 1.5 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, मात्र तिला मूल होत नव्हतं, त्यामुळे ती नाराज होती। यामुळे तिनं हे धक्कादायक पाऊल उचललं। आरोपी महिलेनं मुलाच्या आईला तोंड धुवायला पाठवलं आणि महिला मुलाला घेऊन पळून गेली होती। पोलिसांसमोर दररोज विविध प्रकारची प्रकरणं येत असतात। काही प्रकरणं तर इतकी विचित्र असतात की पोलिसांवरही कपाळावर हात मारण्याची वेळ येते। असंच एक प्रकरण कर्नालच्या घारोंडा गावातून समोर आले आहे। येथे एक विवाहित पुरुष आपल्याच मेहुणीसोबत फरार झाला आहे। या व्यक्तीला 4 मुलं आहेत आणि ज्या महिलेसोबत म्हणजेच मेहुणीसोबत तो पळून गेला होता तिलाही 5 मुलं आहेत। म्हणजेच 4 मुलांचा बाप 5 मुलांच्या आईसह फरार झाला आहे। दोघांमध्ये भाऊजी आणि मेहुणीचे नाते आहे। फरार झालेल्या व्यक्तीची पत्नी गर्भवती असल्याचीही माहिती मिळाली आहे। गर्भवती पत्नीची काळजी घेण्यासाठी तो मेहुणीला न्यायला आला होता। मेहुणीचेही लग्न झालेले असून तिला 5 मुलं आहेत। सुरुवातीला मेहुणीच्या घरच्यांनी तिला त्याच्यासोबत पाठवण्यास नकार दिला, पण विनंती केल्यानंतर त्यांनी मेहुणीला त्याच्यासोबत पाठवले। आता जवळपास 5 दिवस उलटून गेले असून दोघांचीही कुठलीही माहिती नाही। या प्रकरणाची माहिती कुटुंबियांना 5 दिवसांनी मिळाली।
ही व्यक्ती आपल्या मेहुणीसह घरी पोहोचलीच नाही तेव्हा कुटुंबियांना हे कळालं. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.